हो 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 बरोबर आहे सर, पण निदान तुम्ही त्यांना गाईड तर करू शकता ना. गाईड नाही, पण एक ऑप्शन सुचवू शकतो. बघा बा, पटते का? कसलं कसलं ऑप्शन? वोटिंग. म्हणजे सम्राटनं कबड्डी खेळावं का नाही यावर तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये वोटिंग घेऊन टाका ना. इथे तरी 100% मतदान होईल. म्हणजे काय, ज्या बाजूला जास्त मतं पडतील सम्राट ते करण. काय सम्राट, चालन ना? हा चालते चालते. चालतंय की. मग थटलंय कुठं, घेऊन टाका लोक वोटिंग. मग आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की सम्राटनं कबड्डी खेळावं म्हणून? येस येस येस, अशा प्रकारे सम्राटला मिळालेले आहेत 2 वोट. ए भाईताडा, तूच हे गल्लीतलं इलेक्शन नाही, करिअरचं सिलेक्शन होऊन राहिलं. थंडगी. आता मला सांगा, कुणाला वाटतं की कबड्डी खेळू नये सम्राटने म्हणून? ओ सर, इथे पण 2 वोट, म्हणजे मॅच टाय टाय झाली. नाही 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 नाही, टाय नाही, अजून एक वोट यायचं बाकी आहे, शिवानीचं चमडीचं. हा अरे ती लहान आहे, तिला अजून वोटिंगचा अधिकार नाही. ए मी लहान नाही आता, मला पण करायचंय वोट. हा, मग आता मला सांग, तुला काय वाटतं, सम्राटनं कबड्डी खेळावं का नाही? हे काय? अगं तुला वोट द्यायचंय, तू पार्सल काय देते? दादाचं लकी टी शर्ट आहे तो, त्याला लागेल ना आता कबड्डी खेळताना. म्हणजे शिवानी, सॉरी आई, पण ज्यात माझा दादा खुश त्यातच मी पण खुश. आणि अशा रीतीने एचके कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच सम्राट पाटील आजच्या दिवशी, आजच्या वेळी तब्बल 1 मताने विजयी झालेले आहेत. एक मिनिट. आता काय 1 मिनिट? आता ठरलंय ना का सम्राट कबड्डी खेळणार ते? ऐका तर खरं काय म्हणते. नाही तर काय, ठरलंय खेळणार, पण माझी एक अट आहे. कसली? चाल, आठ मान्य, मला फक्त कबड्डी खेळायची बस. बघा, आता हो म्हणतोयच आणि मग नाही म्हणालस ना तर आयुष्यभर कबड्डी खेळायला देणार नाही. अरे तू फक्त सांग ना, मी कबड्डीसाठी काय पण करायला तयार आहे. तू फक्त सांग काय करायचं, सांग सांग सांग. जास्त काय नाही आहे, पण येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत तुला A ग्रेड मिळायला हवा. मिळाला, प्रत्येक परीक्षेत A ग्रेड मिळाला, बस झालं समाधान. आता माझ्या मध्ये कोणी पण यायचं नाही. आता मी फक्त आणि फक्त खेळणार कबड्डी. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके.
हे एक धर ना. सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.